नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या दो दिल एक सफर यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे नवीन ब्लॉग लिस्ट. काय मंडळी, 10 वाजायला आले. ऑफिसमधून आज जरा लेट आलो आणि मूड पण खूप हेल्दी होतं. म्हणलं चला आज बनाना शेक बनवून बघू. मॅच बघत बसलो होतो, पण मॅच बघता बघता एकदम भूक लागली. म्हणलं चला आज काहीतरी मस्त आणि हेल्दी बनवूया. यामध्ये तुम्ही जर एकटे अडकले असाल, घरी जर एकटे राहत असाल किंवा तुमची वाईफ गावाला गेली असेल, तर तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही आणि तुम्ही बिनधास्त एकटं राहायचं. कारण की बायको नसली तरी आपण उपाशी राहणार नाही. कारण की मी आहे तुमच्यासोबत तुम्हाला गाईड करायला. नवीन नवीन घरगुती डिश कशी बनवायची आणि घरगुती छोट्या छोट्या वस्तूचा यूज करून आपण काय काय बनवू शकतो आणि आपलं पोट भरू शकतो हे तुम्हाला मी सांगणार आहे. ब्लॉग बनवत होतो पण अचानक लक्षात आलं की माझ्या आवाजाचा थोडासा इश्यू होतोय व्हिडिओमध्ये, तर मी यासाठी माईक अटॅच करतोय. मला असं वाटतंय यामध्ये आपल्याला गंडवलेलं आहे. तर आपल्याकडे आहे केळी. आणि हे बघा, या झाडाची फांदी. आमच्या विदर्भात याला दात घासायला वापरतात. म्हणतात ना, नैसर्गिक दातून दात आणि हिड्यांसाठी खूप चांगलं असतात. अजूनही गावाकडे अनेक जण रोज सकाळी याच फांदीने दात स्वच्छ करतात. निसर्गाने दिलेला हा एक साधा पण उपयोगी उपाय. हे आहे मिक्सर. मला असं वाटतं इथना उजेड खूप कमी दिसतोय, त्यासाठी मी दुसरा काहीतरी जुगाड करायचा विचार करतोय आणि तुम्हा सर्वांना क्लिअरली हा व्हिडिओ ब्लॉग मी तुमच्याशी शेअर करणार आहे. तर तुम्ही बघू शकता, दिसतात का तुम्हाला? हे ज्युसरचा एक पॉट आहे. यामध्ये आपण आधी क्लीन करणार आहे. ते बघा केळी मी आणलेली हे 140 किलोनी. ही केळी खूप छान असते आपल्या आरोग्यासाठी. सर्वात पहिले या मिक्सरच्या भांड्यात टाकतो 4 केसर केळी. आता विदर्भात याला केळी म्हणतात, पुणेकर म्हणतील बनाना. नाव काही पण असू दे, सस्ते मस्ते पाहिजे. यामध्ये 4 केळी टाकलेली आहे आणि आता आपण दूध घेणार आहे. हे जे श्रीखंड दिसत आहे त्याचा यूज पण आपण करणार आहे वरतून थोडा फ्लेवरसाठी. आता बाकी तर काही भरोसा नाही राहिला, कोण कसं काय देतं. जास्त करून डेअरीचेच प्रॉडक्ट यूज करतोय. आता 1.5 कप दूध, जास्त नाही कमी नाही, परफेक्ट बॅलन्स पाहिजे. 1.5 कप दूध घेतल्यावर दुधाचा भांडा फ्रीजमध्ये जागेवर ठेवतोय आणि मग बदाम घेतोय आणि मग आपल्याला शेकमध्ये बदामची गरज आहे. तुम्ही बघू शकता खूप छान असे बदाम आहे. आणि थोडे 4-5 बदाम बारीक कट करून टाकतोय. बॉडीला पण पॉवर पाहिजे ना भाऊ. बदामामध्ये प्रोटीन, हेल्दी फॅट्स, विटॅमिन ई आणि मॅग्नेशियम भरपूर असतात. त्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते, मेंदूचं आरोग्य चांगलं राहण्यास मदत होते आणि हृदयासाठीही फायदेशीर मानलं जातं. रोज मोजक्या प्रमाणात बदाम खाणं हा चांगला पर्याय आहे. आता चवीनुसार साखर. ज्यांना गोड आवडते ते जास्त टाका, पण मी थोडी कमी टाकतो. चला आता सगळे मस्त मिक्स करूया. 2 मिनिटमध्ये रेडी. लॉक करणार आहे. बटरफ्लायचा मिक्सर आहे, मॅजिक मिक्सर. आणि हा मल्टिपल पर्पजसाठी यूज केला जातो. यामध्ये मिक्सर आणि माझा डान्स अशक्य. आम्ही तर मेकॅनिकलवाले आहोत. आम्ही तर जनरेटरच्या आवाजावर पण नाचू शकतो. मिक्सर काय आमच्यासाठी वेगळं आहे. वाह,
बघा काय मस्त क्रीमी शेक तयार झाला. केळी, दूध, बदाम तयार झाला एकदम टेस्टी आणि एनर्जेटिक भरलेला बनाना मिल्कशेक. केळ्यातून नैसर्गिक कार्बोहायड्रेट आणि पोटॅशियम मिळतं. दुधातून प्रोटीन आणि कॅल्शियम, तर बदामातून हेल्दी फॅट्स आणि व्हिटॅमिन ई. त्यामुळे हा शेक वर्कआउट नंतर किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो. पण थांबा, अजून एक सिक्रेट इन्ग्रेडियंट आहे. वरून थोडा आम्रखंड. आता तर लेवलच वेगळा झाला. तुमच्या शेकमध्ये साखर आणि आम्रखंड असल्यामुळे तो अधिक चविष्ट होतो, पण कॅलरीही वाढतात. रोज पिणार असाल तर साखर कमी ठेवणे आणि किंवा न घालणे हा चांगला पर्याय आहे. अशाच व्हिडिओसाठी जोडून राहा माझ्या दो दिल एक सफर यूट्यूब चॅनलला. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा तुमच्या मित्रासोबत जो घरी एकटा आहे आणि ज्याची बायको गावाला गेली आहे आणि ती म्हणते की येत नाही 1 महिना 2 महिना, तर जाऊ द्या तिला आणि एन्जॉय करा. माझ्या व्हिडिओला पाहत राहा आणि शिकत राहा घरगुती उपाय आणि घरगुती खाण्याचे पदार्थ कसे बनवायचे आणि डिशेस कसे बनवायचे. तर चला, धन्यवाद.